नमस्कार, मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित ज्योतिषी. आज आपण श्री स्वामी समर्थ गीतासार या कथेचा प्रथम अध्यायास प्रारंभ करत आहोत. आपण तो श्रद्धेने ऐकावा ही नम्र विनंती. मित्रांनो, पहिला अध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तात्रवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगं रक्तवर्णं पद्मनेत्रं स्वास्य वदनं कंथा टोपी च माला दंडकमंडलधरू कंट्यारं रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनाथक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंत वेशान अनामातीता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कर्ण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमरम एकदंत परशरधरन अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुण मागे वरदान. श्री स्वामी चरित्र शरणामृत पूर्ण निर्विघ्नपणे होती होय. जीचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हातांती ब्रह्मासूत नमिला. जो अज्ञान निमित्त निमिर नाशक विद्याकान उच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशकन विद्यादायक गुरुवर्य तेवी अस्ति माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयाची नमस्कारन वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमरन दत्तात्रय नमिला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगत उत्पत्ती कर्तव्य. मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचारम प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळीन कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाखविले नानाविधन भक्तर मनोरथ पुरविले. त्यास्ती साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडणी आपुल्या विख्यात महिमा म्हणे जनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुचे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मीपणाची नसेना. ऐसी कुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लांगी उभय देतीन वरदहस्ते करोनी. आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमयन सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलक मुकुट तस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेषम प्रिय जगी राहिली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोण ज्ञाते ही डोलविती मानन तयांचे कारण चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम दिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर्ष प्रसाद कारणे. आहो तुम्ही संती जनी मग दिनावरी कृपा करोनी आपण स्वहृदय राहून ग्रंथ रचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रावणी सादर वैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा श्री श्रवणी. अशी माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे.
स्वामीच्या तिच्या लीला भोवत अस्थि प्रसिद्ध लोकात त्या सर्व वरिता ग्रंथन परसेल समुद्रासा त्या मधोध तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही वाद्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसत प्रथम अध्यायाम गोडा इति श्री स्वामी सरत चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद वल्लभ भारमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।